शांतीपथ द आर्ट ऑफ लिव्हिंग विपश्यना साधना श्री गोयंकाजींच्या शिकवणीनुसार प्रथम आवृत्ती निघालेली आहे 1992 मध्ये आणि द्वितीय आवृत्ती झालेली 1994 मध्ये. ह्याचे मूळ लेखक आहे विल्यम हार्ट आणि अनुवाद केलाय जयप्रकाश झेंडे यांनी. प्रज्ञावान होण्यास विशेष महत्त्व आहे, म्हणून प्रज्ञावंत व्हा. जसजसे आपण प्रज्ञावंत व्हाल तसतशी आपली जाण वाढेल, समज वाढेल. दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने विपश्यना साधना ही भारताची अत्यंत प्राचीन आध्यात्मिक विद्या आहे. भगवान बुद्धांनी सुमारे 2500 वर्षापूर्वी तिचे पुनर्शोधन केले. त्यांनी आपल्या जीवनकाळात बोधीप्राप्तीनंतर 45 वर्षे जो अभ्यास लोकांकडून करविला त्याचे हे सार आहे. संपूर्ण दुःखमुक्ती अनुभवलेल्या त्यांच्या अहंत भिक्षूंनी लोककल्याणासाठी भारतभर चारिका करीत प्रचार केला. काही शिष्यांनी भारताबाहेरच्या राष्ट्रात या विद्येचा प्रचार केला. शुद्ध स्वरूपात ही साधना काही शेजारच्या राष्ट्रांनी सांभाळली. त्यामुळे भारतात पूर्णतः लुप्त झालेली ही विद्या ब्रह्मदेशाकडून पुन्हा प्राप्त झाली आहे. ब्रह्मदेशात या विधीला समर्पण भावनेने जपणाऱ्या आचार्यांच्या गुरुशिष्य परंपरेमुळे ही साधना आपल्या शुद्ध स्वरूपात कायम राहिली. या परंपरेचे विख्यात आचार्य सयाजी उबाखिन यांनी इसवी सन 1969 साली श्री सत्यनारायणजी गोयंका यांना आचार्यपदी सोपवले. त्यानंतर गृहस्थ तसेच भिक्षू, संन्यासी, मुनी वगैरे गृहत्यागींना कल्याण मित्र श्री सत्यनारायण गोयंका यांच्या प्रयत्नांनी केवळ भारतातच नव्हे तर 80हून अधिक देशातही विपश्यना साधनेचा लाभ मिळू लागला आहे. मंगलदायी विपश्यना साधनेचा अभ्यास गंभीरतेने करण्यासाठी इगतपुरी येथे आश्रमाची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषिक त्याचा लाभ मोठ्या संख्येने घेऊ लागले. मराठी भाषेत प्रेरणादायक माहिती देणारे परिपूर्ण पुस्तक उपलब्ध नव्हते. त्यावेळी श्री जयप्रकाश झेंडे या साधकाने ही कमतरता शांतीपथ या पुस्तकाने भरून काढली. द आर्ट ऑफ लिव्हिंग या इंग्रजी भाषेत असलेल्या पुस्तकांचे अत्यंत परिश्रमपूर्वक केलेले सुबोध मराठी भाषांतर असलेले हे पुस्तक आहे. या सेवेमुळे ते मोठे पुण्यलाभी झाले आहेत. पहिल्या आवृत्तीला साधकाचा अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाला. गंभीर साधकांनी सुचविलेल्या काही बदलांचा समावेश या आवृत्तीत केल्याने साधकांना अधिकच लाभ होईल असा विश्वास आहे. तरीसुद्धा साधकांनी सखोल अभ्यास करून पुन्हा काही आवश्यक बदल सुचविल्यास त्याचे स्वागतच होईल. पुढील आवृत्ती अधिक शास्त्रशुद्ध करण्यास त्याचा उपयोग होईल. अनेक साधकांच्या पत्रावरून दिसून आले आहे की साधकांना तर या पुस्तकाचा लाभ झालाच, परंतु जे वाचक आध्यात्मिक योग्य दिशेने शोधात होते त्यांना योग्य मार्ग मिळाला. शिबिरात सामील होऊन ते शुद्ध धर्माचे लाभी झाले. संपूर्ण पुस्तकाच्या कुठल्याही पानापासून सुरुवात केली तरी पूज्य गुरुजींच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा अनुभव वाचकांना येतो आणि साधनेसाठी प्रेरणा मिळते. जे जे साधना करून शांतीपथावर प्रेरित होतील ते ते मंगललाभी होतील, याच या पुस्तकाचा हेतू आहे. पुरस्कार. माझ्या जीवनात विपश्यनेने घडवून आणलेल्या क्रांतीबद्दल मी सदैव ऋणीच आहे. मी जेव्हा हा विधी पहिल्यांदा शिकलो तेव्हा चक्रव्यूहाच्या कोणत्या तरी अंधाऱ्या गल्लीतच आपण भटकत होतो व आता कुठे सरते शेवटी हा राजमार्ग सापडला असे वाटले. त्यावेळेपासून आत्तापर्यंत याच रस्त्यावरून मी मार्गक्रमण करीत आहे. यावरील प्रत्येक पावलावर संपूर्ण दुःखमुक्ती व ज्ञानप्राप्ती हे आपले ध्येय अधिकाधिक स्पष्ट होत जाते असेच मला वाटते. मी अंतिम अवस्था प्राप्त केली आहे
असा माझा दावा नाही, पण हा मार्ग सरळ तेथेच पोहोचतो ह्याबद्दल मला तीळमात्रही शंका नाही. मला हा मार्ग दाखविल्याबद्दल गुरुवर्य सयाजी उबाखीन ह्यांचा व भगवान गौतम बुद्धापासून गुरुशिष्य परंपरेने हजारो वर्षे या विधीचे ज्ञान ज्यांनी त्याच्या निर्मळ स्वरूपात जतन करून ठेवले त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. ह्या सर्वांच्या वतीने मी आपण सर्वांना ह्या मार्गावरून चालण्यासाठी प्रोत्साहन देते व खात्रीलायक सांगतो की ह्या मार्गाच्या आधारे सर्वांना दुःखमुक्त होता येईल. आतापर्यंत जरी हजारो साधकांनी हा साधना विधी शिकून आत्मसात केला तरी देखील विपश्यना साधनेचा इतका खोलवर परामर्श घेणारे एकही पुस्तक आजपर्यंत उपलब्ध नव्हते. सरतेशेवटी एका निष्ठावंत साधकाने ही उणीव भरून काढली आहे, याचा मला आनंद होत आहे. ह्या पुस्तकाच्या मदतीने विपश्यना साधनेच्या अभ्यासकांचे ज्ञान समृद्ध होऊन त्यांच्या आकलनाची खोली वाढो व इतरांना ह्या साधना विधीच्या शिक्षणाची प्रेरणा मिळो. त्यांनाही दुःखमुक्तीचा आनंद अनुभवता येवो. प्रत्येक वाचकाला जीवन जगण्याची कला हस्तगत हो व त्याला आंतरिक शांती व समन्वयाचा लाभ होऊन इतरांसाठी शांती व समन्वयाचे जीवन तो निर्माण करो. चराचरातील सर्व प्राणी मात्र सुखी होत, निरामय होत. सत्यनारायण गोयंका. प्रस्तावना. आज जगाला माहीत असलेल्या ध्यान पद्धतीत श्री सत्यनारायण गोयंका शिकवित असलेली विपश्यना ध्यानप्राप्ती ही अद्वितीय अशी साधना आहे. ही अगदी साधी साधना पद्धती आहे. हा खरे सुख व मनशांती मिळवून देऊन सुखी व उपयुक्त जीवन जगण्याचा तर्कशुद्ध मार्ग आहे. प्राचीन काळापासून ब्रह्मदेशातील बौद्ध संप्रदायाने जतन करून ठेवला असला तरी विपश्यना ध्यान विधीत सांप्रदायिक असे काहीच नाही. म्हणून जगातील कोणत्याही स्तरातील जाती व संप्रदायातील व्यक्ती हा विधी अभ्यासून त्यांचा व्यावहारिक लाभ घेऊ शकते. श्री सत्यनारायण गोयंका हे निवृत्त उद्योगपती व ब्रह्मदेशातल्या भारतीय समूहाचे पूर्वीचे नेते आहेत. एका सनातनी रूढीप्रिय अशा हिंदू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तरुण वयातच मायग्रेन नावाच्या डोकेदुखीने त्यांना पछाडले. ह्या व्याधीवरील उपचाराच्या शोधात असतानाच त्यांची गाठ सयाजी उबाखीन यांच्याशी पडली. ते ब्रह्मदेश सरकारात एक वरिष्ठ मुलकी अधिकारी तर खाजगी व्यवहारात ध्यानविधी शिकवणारे शिक्षक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. सयाजी उबाखीन यांच्याकडून विपश्यना शिकत असताना श्री गोयंका यांना असे आढळून आले की विपश्यना ही ध्यानपद्धती नुसती शारीरिक वेदनावरच उपाय करणारी नाही, तर सांस्कृतिक व सांप्रदायिक बंधनाच्या पलीकडे नेणारी आहे. त्यांच्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली विपश्यनेच्या अभ्यासाचा परिणाम म्हणून त्यांच्या आयुष्यात हळूहळू क्रांतिकारी बदल घडून आले. सयाजी उबाखीन यांनी 1969 साली श्री गोयंका यांना विपश्यनेचे आचार्य म्हणून मान्यता दिली. त्याच वर्षी ते भारतात आले व त्यांनी येथे विपश्यनेचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे विपश्यना आपल्या मातृभूमीतच पुनर्स्थापित होऊ लागली. ह्या देशात जरी जात धर्म संप्रदाय ह्यांना खूपच महत्त्व असले तरी येथे समाजातील सर्व थरातील हजारो लोकांना श्री गोयंका यांच्या प्रशिक्षणाने आकर्षून घेतले आहे. विपश्यना ध्यान पद्धतीची व्यावहारिक उपयुक्तता पाहून हजारो पाश्चिमात्य लोक देखील श्री गोयंका यांच्या प्रशिक्षणाकडे आकर्षित झाले आहेत. विपश्यना साधनेची गुणवत्ता उपयुक्तता श्री गोयंका यांनी आपले स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध करून दाखविली आहे. ते अतिशय व्यवहारी आहेत. आयुष्यातील सर्वसामान्य सत्याशी संबंध ठेवूनही त्याचा सामना ते मार्मिकतेने करीत असतात. व्यवहारातील प्रत्येक प्रसंगात आपल्या मनाची असामान्य स्थिरता शांती ते कायम राखतात. मनाच्या शांतीबरोबरच इतरांबद्दलच्या करुणेने त्यांचे हृदय ओतप्रोत भरलेले आहे.
अगदी कोणत्याही प्रकारच्या माणसाला ते योग्य पद्धतीने हाताळू शकतात, प्रभावित करू शकतात. तरीही त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचे औपचारिक किंवा अनाठायी गांभीर्य नाही. ते अतिशय मार्मिक आहेत व ह्याची प्रचिती अनेक वेळा त्यांच्या प्रशिक्षणात येते. यांचा आनंद स्मितहास्य व मंगल हो हे बोधवाक्य दीर्घकाळ शिबिराच्या आठवणीत राहते. विपश्यनेनेच त्यांच्या आयुष्यात सुखशांती आणली हे अगदी स्पष्ट आहे. आपल्याला जो साधन विधी उपयोगी पडला तो इतरांना देऊन त्यांनाही आनंदी करण्यासाठी श्री गोयंका हे नेहमीच तत्पर असतात. एवढेच नाही तर ही त्यांनी त्यांची जीवनधाराच बनवली आहे. प्रचंड प्रभावी व्यक्तिमत्व असूनही श्री गोयंकाजींना स्वतःला गुरु म्हणून मानणारा स्वयंप्रेरित मोठा शिष्य संप्रदाय निर्माण करण्यात अजिबात रस नाही. त्या उलट आत्मनिर्भर होऊन आपल्या स्वतःच्या जबाबदारीत स्वतःचे व्यक्तिमत्व कसे घडवावे यावर त्यांचा भर असतो. विपश्यनेची खरी कसोटी ती व्यवहारात उतरवणे हीच आहे असे ते मानतात. आपल्या शिष्यांना स्वतःच्या पायाशी बसून घेण्यापेक्षा जगात पाठवून आनंदित, उत्साही व उपयुक्त जीवन जगण्यासच ते प्रवृत्त करतात. त्यांच्याबद्दल दाखविलेली भक्तीचे आविष्कार ते नेहमीच टाळतात. आपल्यापेक्षा ह्या साधना विधीशी एकनिष्ठ होऊन साधकांनी भक्ती व्यक्त करावी व आपल्या अंतर्गत सत्याचा शोध घ्यावा असा सल्ला साधकांना ते देतात. ब्रह्मदेशात भिक्षूंना साधना ध्यान विधी शिकविण्याचा विशेष अधिकार परंपरेने चालत आला होता. श्री गोयंका हे त्यांच्या गुरुप्रमाणेच एक सर्वसामान्य संसारी गृहस्थ व एका मोठ्या कुटुंबाचे प्रमुख होते. तरी देखील त्यांच्या शिकविण्यातील स्पष्टपणा व साधना विधीतील परिणामकारकता आणि सामर्थ्य बघूनच ब्रह्मदेश, भारत व श्रीलंका येथील श्रेष्ठ मठाधिकाऱ्यांनी मान्यता त्यांना मिळाली आहे. या देशातील अनेक लोकांनी श्री गोयंका यांच्या मार्गदर्शनाखालील शिबिरात प्रशिक्षण घेतलेले आहे. साधना विधीचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा व्यापार होऊ नये असा श्री गोयंका यांचा आग्रह आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी सर्व ध्यान शिबिरे व ध्यान केंद्रे ही विनाफायद्याच्या तत्वावर चालविली जातात. ते स्वतः किंवा त्यांनी ज्यांना आपले प्रतिनिधी म्हणून विपश्यना शिकविण्यास मान्यता दिली आहे असे सहाय्यक आचार्य ध्यान केंद्रात काम करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मानधन घेत नाहीत. इच्छा असणाऱ्या सर्वांना हा साधना विधी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता केवळ मानवतेची सेवा म्हणून शिकविण्यात येतो. भारतात व पश्चिमेत मोठा मानसन्मान मिळविणाऱ्या अगदी थोड्याच भारतीय आध्यात्मिक नेत्यांमध्ये श्री दत्तनारायण गोयंका हे एक आहेत. असे असूनही त्यांना प्रसिद्धीची अजिबात हाव नाही. विपश्यनेच्या ध्यानविधीचा जो काय होता हातोहात कर्णोपकरणी प्रचार होईल त्यावरच त्यांचा भर असतो. विपश्यना साधनेवर काही लिहिण्यापेक्षा त्या विधीच्या प्रत्यक्ष अभ्यासावरच त्यांची जास्त श्रद्धा आहे. ह्यामुळेच योग्यतेच्या मानाने ते फारच कमी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेले व त्यांनी मान्यता दिलेले विपश्यना विधीची परिपूर्ण माहिती देणारे असे हे पहिलेच पुस्तक प्रसिद्ध होत आहे. विषय प्रवेशापूर्वी समजा आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहारातून मुक्त करून 10 दिवस एखाद्या शांत व इतर कोलाहलापासून संरक्षित अशा एकांत ठिकाणी राहण्याची संधी दिली, आपल्या निवासाची व जेवण्या खाण्याची उत्तम सोय करण्यात आली, आपले तेथील वास्तव्य सुखकारक व्हावे अशा दृष्टीने प्रयत्नशील धर्मसेवक आपल्या दिमतीला हजर असतील व या बदल्यात आपल्याकडून फक्त आपला दैनंदिन आवश्यक व्यवहार सोडून सर्व वेळ डोळे बंद ठेवून मन एखाद्या निवडलेल्या अवलंबनावर केंद्रित करून बसणे व आपल्या इतर भौतिक व्यवहारातून दूर राहणे हीच अपेक्षा ठेवली तर ही संधी आपण स्वीकाराल का? समजा आपल्याला असे कळले की अशा प्रकारची संधी उपलब्ध आहे आणि आपल्यासारखी माणसे ह्या संधीचा फायदा घेण्यासाठी नुसते खुशच नाहीत तर यासाठी आपला मोकळा वेळ देण्यास उत्सुक आहेत, तर आपण त्यांच्या ह्या वागण्यास काय म्हणाल? आपल्याला कदाचित हा शब्द वेडगळपणा वाटेल. कदाचित आपण याला मानभावीपणा, पलायनवाद
आध्यात्मिक सफर, आत्मोन्माद किंवा आत्मसंशोधन अगर आत्मनिरीक्षण म्हणाल. आपले ह्याबद्दलचे मत होकारार्थी असो वा नकारार्थी, साधना म्हणजेच भौतिक जगातून पलायन असाच सर्वसाधारण गैरसमज आहे. अर्थातच काही साधना पद्धती ह्या जबाबदार आहेत. सर्वच ध्यान पद्धती म्हणजे पलायनवाद असे मात्र नाही. काही ध्यान पद्धतीचा उपयोग स्वतःच जास्त परिणामकपणे सामोरे जाण्याचे साधन म्हणून करता येतो. खरे जग हे आपल्या बाहेरच आहे असा भ्रामक पूर्वग्रहच बहुतांशी मानव समाजात असतो. बाह्य गोष्टींच्या उपभोगाने मानसिक व शारीरिक गरज भागवणे म्हणजे जीवन जगणे असे मानले जाते. बाह्य जगाचा संबंध तोडून आपल्या आत काय घडते आहे याचा ठाव घेण्याचा विचार देखील आपल्यापैकी बहुतेकांनी केला नाही. असे करण्याची कल्पना देखील दूरदर्शन संचापुढे बसून त्याचा चाचणीपूर्व नमुना एकसारखा बघण्याचा एक प्रकार वाटतो. आपल्याला अज्ञात असलेल्या मनात खोलवर शिरून त्यात काय काय दडलेले आहे हे पाहण्यापेक्षा चंद्रावरील दूरच्या भागात किंवा सागर तळात काय होते आहे ह्याचा शोध घेणे आपण पसंत करतो. शरीर व मनाद्वारे येणाऱ्या अनुभवापुरतेच जग आपल्यासाठी खऱ्या अर्थाने अस्तित्वात असते. त्याचे अस्तित्व आता आणि येथेच आहे, त्या पलीकडे कोठेच नाही. येथे आणि आत्ताच आपल्या स्वतःचा शोध घेऊन आपण जगाच्या सत्यापर्यंत पोहोचू शकतो. आपण आपल्या अंतरसत्याचा शोध घेतल्याशिवाय आपल्याला अंतिम सत्याचे ज्ञान होणारच नाही. आपल्याला फक्त ह्या सत्याबद्दलच्या आपल्या श्रद्धांचे ज्ञान होईल, त्याबद्दलच्या बौद्धिक समजुतीचे ज्ञान होईल. आपल्या स्वतःचे अवलोकन केल्याने मात्र आपल्याला अंतिम सत्याचे स्पष्ट व सरळ ज्ञान प्राप्त होईल आणि आपण जास्त विधायक व सृजनशील मार्गाने त्याचा सामना करण्यास जिंकू. स्वतःच्या अंतर्जगताचा शोध घेण्याचा एक मार्ग म्हणजेच माननीय श्री सत्यनारायण गोयंका शिकवित असलेली विपश्यना हा ध्यानविधी आहे. स्वतःच्या शरीर व मनाच्या सत्याचा शोध घेण्याचा हा एक व्यवहारी मार्ग आहे. त्याच्या प्रयोगाने आपल्या शरीरात व मनात खोलवर दडलेल्या समस्यांची उकल होऊन त्यांचे निरसन होण्यास मदत होते. आपल्यातल्या सुप्त सामर्थ्याचा विकास होतो. त्या शक्तीचा विनियोग आपल्या व इतरांच्या कल्याणासाठी करण्याचा मार्ग आपल्याला मिळतो. विपश्यना हा शब्द भारतातील प्राचीन पाली भाषेतला असून त्याचा अर्थ अंतर्दृष्टी, अंतरंग जाणण्याची कुवत असा आहे. विपश्यना हे गौतम बुद्धांच्या साऱ्या शिकवणीचे सार आहे, तिचा गाभा आहे. हाच त्यांनी संशोधन केलेल्या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. गौतम बुद्धांना आलेला ज्ञानाचा अनुभव ह्या साधनेच्या अभ्यासातूनच आलेला आहे व म्हणूनच त्यांनी आपल्या शिकवणीत ध्यानावरच विशेष जोर दिलेला आहे. साधनेच्या अभ्यासाने आलेल्या अनुभवाची प्रचिती त्यांच्या शब्दात उतरलेली आहे. ह्या सत्याची प्रत्यक्ष अनुभूती घेऊन अंतिम सत्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीच उपयोगी पडणाऱ्या अगदी बारीक सारीक सूचना त्यांनी साधकांसाठी देऊन ठेवल्या आहेत. ह्या सर्व गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणात मान्यता मिळाली आहे. पण खरा प्रश्न उभा राहतो तो हा की गौतम बुद्धांनी सांगितलेली ही शिकवण समजावून घेऊन व्यवहारात कशी आणावयाची. जरी गौतम बुद्धांनी सांगितलेली ही शिकवण तिच्या मूळ स्वरूपात मान्यताप्राप्त ग्रंथामध्ये ग्रंथित केलेली असली तरी त्यांनी ध्यानासंबंधी दिलेल्या सूचनांचा नेमका अर्थ लावणे ही या विधीच्या अभ्यासाचा व्यावहारिक पक्ष खंडित झाल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कठीण झाले आहे. भगवान बुद्धांनी वर्णन केलेले परिणाम देणारा
पण त्याचे मूळ नेमके माहीत नाही असा पिढ्यानपिढ्या चालत आलेला एखादा साधनाविधी अस्तित्वात असला, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या सूचनांची व प्रतिपादलेल्या मुद्द्यांशी त्यांचा योग्य तो ताळमेळ बसत असला, तरी जे मुद्दे बऱ्याच काळपर्यंत अप्रसिद्ध होते, दडलेले होते, तर त्या साधना विधीचे योग्य ते संशोधन होणे जरुरीचे नाही का? विपश्यना ही अशीच एक पद्धती आहे. ह्या पद्धतीत एक असाधारण सुलभता आहे. ती साचेबद्ध तत्वापासून दूर असूनही तिच्यापासून मिळणारे परिणाम आश्चर्यजनक आहेत. विपश्यना साधना 10 दिवसाच्या शिबिरात शिकविली जाते. ज्यांच्याकडे शारीरिक व मानसिक पात्रता आहे आणि ज्यांना ही साधना प्रामाणिकपणे शिकायची इच्छा आहे, त्या सर्वांना ह्या शिबिरात मुक्त प्रवेश दिला जातो. ह्या 10 दिवसात शिबिरार्थींना आश्रमाच्या परिसरात राहावे लागते व बाहेरच्या जगाशी असणारा सर्व प्रकारचा संबंध तोडावा लागतो. त्यांना कोणत्याही प्रकारचे लिखाण किंवा वाचन करता येत नाही. आपले नेहमीचे धार्मिक व्रतवैकल्य किंवा जपजाप्य 10 दिवसासाठी स्थगित करावायचे असते. आपल्या गुरुजींनी दिलेल्या सूचनाप्रमाणेच काम करणे आवश्यक असते. 10 दिवसासाठी त्यांना शीलपालनाच्या मूलभूत नियमांचे पालन करावे लागते. त्यात संपूर्ण ब्रह्मचर्य पाळावयाचे असते व सर्व प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य असते. प्रशिक्षणार्थींना पहिल्या 9 दिवसासाठी आपापसात पूर्णपणे मौन पाळणे आवश्यक असते. पण या काळात साधनेच्या अडीअडचणी संबंधी साधक आपल्या शिक्षकांशी किंवा व्यवस्थापकाशी संपर्क साधू शकतात. प्रशिक्षणातील पहिल्या 3.5 दिवसात साधकांना मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास करावयाचा असतो. ही सर्व चौथ्या शिकविल्या जाणाऱ्या प्रमुख विपश्यना साधनेची पूर्वतयारीच असते. ह्या साधनेची प्रत्येक पायरी प्रत्येक दिवशी अशा प्रकारे शिकविली जाते की शिबिराच्या शेवटच्या दिवसापर्यंत संपूर्ण साधना विधीची रूपरेखा साधकांना शिकवून होते. 10व्या दिवशी सकाळी मौन सुटते. अशा प्रकारे साधकाला 10वा दिवस दैनंदिन जीवनात प्रवेश करण्यासाठी संक्रमण काळ म्हणून दिला जातो. 11व्या दिवशी सकाळी प्रशिक्षणाची सांगता होते. 10 दिवसाच्या प्रशिक्षणाचा अनुभव बहुतेक वेळा अनेक साधकांना आश्चर्याचे धक्के देणारा ठरण्याची शक्यता असते. पहिले आश्चर्य म्हणजे ध्यान साधना हे काही वाटते तितके सोपे काम नाही हे लक्षात येते. ध्यान साधना म्हणजे नुसते बसून राहून आराम करणे ही सर्वसामान्य कल्पना किती फोल आहे याची जाणीव होते. मानसिक क्रिया एका विशिष्ट पद्धतीने मार्गाने नेण्यासाठी प्रयत्नांची किती शिकस्त करावी लागते हे कळून येते. कोणताही तणाव निर्माण न होऊ देता अगदी सहजपणे काम करण्यासंबंधी सूचना असून सुद्धा ही कला शिकण्यापूर्वी ध्यानाचा अभ्यास हा निराशा निर्माण करणारा किंवा अगदीच दमछाक करणारा ठरू शकतो. दुसऱ्या आश्चर्यास सुरुवात होते ती जेव्हा आपण स्वतःचे निरीक्षण करून अंतर्दृष्टी विकसित करतो तेव्हा. त्यावेळी येणारा अनुभव हा काही तितकासा आनंददायक किंवा सुखकारक नसतो. कारण सर्वसाधारणपणे आपली आपल्याबद्दलची मते फारच चोखंदळ असतात. जेव्हा आपण आरशासमोर उभे राहून स्वतःचे निरीक्षण करतो त्यावेळी आपले लक्ष आपल्या चांगल्या गोष्टीवरच केंद्रित होते. आपल्याला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचेच दर्शन आपण त्यात करीत असतो. त्याचप्रमाणे आपण आपली एक मानसिक प्रतिमा तयार केलेली असते. तिचा भर आपल्या कौतुकास्पद चांगल्या गुणावर येऊन त्यातील दोष टाळण्यावरच असतो व आपल्या स्वभावातील काही विशिष्ट पैलूंना त्यातून पूर्णपणे बाजूला ठेवले जाते. त्या आरशात आपल्याला आपण बनविलेल्या आपल्या मानसिक प्रतिमेचे दर्शन अधिक होत असते, सत्याचे नव्हे. विपश्यना ही साधना मात्र सत्याचे सर्वांग दर्शन देणारी साधना आहे. काळजीपूर्वक निवडलेल्या प्रतिमेच्या दर्शनाऐवजी निखळ सत्याला साधक या साधनेद्वारा सामोरं जातो. त्यामुळेच त्यातील काही गोष्टी पचवायला फारच जड जातात.
काही वेळेला मनशांती मिळण्याऐवजी ध्यानातून आपल्याला फक्त प्रक्षुब्धताच वाढलेली दिसते. प्रशिक्षणातली प्रत्येक गोष्ट न करण्यासारखी, न पटण्यासारखीच वाटू लागते. प्रशिक्षणाचे कडक वेळापत्रक, येथील उपलब्ध सुविधा, शिस्त, सूचना, शिक्षकांचे उपदेश व साधना सगळे नकोशे वाटू लागते. पुढचा आश्चर्याचा धक्का म्हणजे ह्या सगळ्या अडचणी देखील अभ्यासाच्या सातत्याने नाहीशा होऊ लागतात. परिश्रमरहित प्रयत्न, तणावरहित सहजगता व आसक्तीरहित असता त्याला जमू लागते. साधनेसाठी करावी लागणारी झटापट संपून त्या अभ्यासात तल्लीनता येऊ लागते. प्रशिक्षणातील सुखसोयींची कमतरता गौण वाटू लागते. येथील शिस्त लाभदायक वाटू लागते. लक्षातही न येता तासनतास चुटकीसारखे संपतात. सरोवरासारखे मन शांत होते. त्यात आसपासच्या गोष्टींचे तंतोतंत प्रतिबिंब पडते व जे त्यात बारकाईने बघतात त्यांना त्यांचा तळही स्पष्टपणे दिसू लागतो. जेव्हा ही स्पष्टता येते तेव्हा प्रत्येक क्षण हा सौंदर्याने व शांतीने फुलून येतो. अशा प्रकारे या साधना विधीचा योग्य फायदा साधकाला दिसू लागतो. यातील प्रत्येक पायरी म्हणजे एक प्रचंड झेपच वाटते. तरी ती झेप आपण घेऊ शकू अशी खात्री साधकाला वाटू लागते. प्रशिक्षणाच्या 10व्या दिवशी आपण सुरुवातीपासून किती मार्गक्रमणा केली ते समजून येते. एखाद्या साठलेल्या जखमेच्या शस्त्रक्रियासारख्या अनुभवातून आपण बाहेर पडलो आहोत असे साधकाला जाणवू लागते. फोड कापताना व दाबून पू काढताना तर यातना सहन कराव्याच लागतात. पण जर असे केले नाही तर जखम कधीच बरी होणार नाही. एकदा का पू काढून टाकला की आपण त्यापासून व त्यामुळे होणाऱ्या यातनातून मुक्त होतो आणि आपले पूर्ण आरोग्य परत मिळवू शकतो. त्याचप्रमाणे ह्या 10 दिवसाच्या प्रशिक्षणाने साधक आपल्या मनातील काही ताणतणाव दूर करतो व मनाचे उत्तम आरोग्य संपादन करू शकतो. विपश्यना साधनेमुळे मनाच्या खोल भागात बदलांची प्रक्रिया सुरू होते व हा बदल प्रशिक्षणानंतरही टिकून राहतो. आपण शिबिरात जे काही शिकलो, जी काही मानसिक ताकद मिळविली, तिचा व्यवहारात स्वतःसाठी व इतरांसाठी फायदेशीर उपयोग करता येतो हे साधकाला समजून येते. आयुष्य जास्त समतापूर्ण, फलदायी व आनंदी होऊ लागते. माननीय श्री सत्यनारायण गोयंका शिकवित असलेला ध्यानविधी त्यांनी ब्रह्मदेशातील त्यांचे गुरुजी सयाजी उबा खीन यांच्याकडून आत्मसात केला. सयाजी उबा खीन यांना तो सयाताजी, जे अर्धशतकाहून जास्त काळ विपश्यनेचे आचार्य म्हणून ब्रह्मदेशात प्रसिद्ध होते, याचकडून प्राप्त झाला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रह्मदेशातील एक ज्ञानी भिक्षू म्हणून प्रसिद्ध असलेले लेडीज सयाडो यांच्याकडे सयाताजींचे गुरुत्व जाते. या पूर्वीच्या गुरुबद्दल नोंदी उपलब्ध नाहीत, पण विपश्यना साधनेचा अभ्यास करणाऱ्यांना असा विश्वास आहे की लेडी सयाडो यांना ही विद्या ब्रह्मदेशात जेव्हा विपश्यना ही साधना व भगवान बुद्धांची शिकवण प्रथम शिकविली जाऊ लागली तेव्हापासून चालत आलेल्या गुरुशिष्य परंपरेने चालत आलेल्या गुरुपासून प्राप्त झाली आहे. निश्चितपणे विपश्यना साधना गौतम बुद्धांनी सांगितलेल्या ध्यानासंबंधीच्या सूचनांशी सुसंगत आहे. त्याच्यातल्या सोप्यात सोप्या भावार्थाशी जुळणारा असाच विपश्यनेचा शाब्दिक अर्थ पण आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिच्यापासून मिळणारे सुयोग्य, वैयक्तिक, सहशक्य व तात्काळ परिणाम हे आहेत. वाचा व स्वतः करा या पद्धतीचे हे पुस्तक नाही. त्याचा जर कोणी असा उपयोग केला तर त्याच्या परिणामाची जबाबदारी सर्वस्वी त्याच्यावरच राहील. हा साधना विधी फक्त योग्य प्रशिक्षण घेतलेल्या आचार्यांच्या मार्गदर्शनात व योग्य वातावरणात चाललेल्या प्रशिक्षण सत्रातच शिकला पाहिजे.
त्यामुळे साधकाला या विधीची योग्य माहिती होऊ शकेल. साधना ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यातही विपश्यना साधना, कारण ह्यात माणूस मनाच्या अगदी तळापर्यंत पोहोचतो. त्यामुळे विषय साधनाचा ता घेणे जरुरीचे आहे. म्हणूनच अगदी बेफिकिरीने किंवा वरवर या विधीकडे बघून चालणार नाही. या पुस्तकाच्या वाचनाने विपश्यना ध्यान विधीचा अभ्यास करण्याची जर आपल्याला प्रेरणा झाली तर या पुस्तकात दिलेल्या पत्त्यावर आपण संपर्क साधावा व ह्याचे प्रशिक्षण केव्हा व कोठे मिळेल ह्या संबंधी माहिती घ्यावी. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीची सार म्हणजे विपश्यना आचार्य श्री सत्यनारायण गोयंका शिकवतात. त्या विपश्यना साधनेचे सर्वसाधारण स्वरूप आपल्यापर्यंत पोहोचावे हा मर्यादित उद्देश येथे आहे. 1. पोहण्याची कला. एकदा एक तरुण प्राध्यापक जहाजातून समुद्र प्रवास करीत होते. ते खूप शिकलेले होते. त्यांच्या नावापुढे पदव्यांची एक लांबच लांब मालिका होती. परंतु आयुष्यातील खऱ्या अनुभवाला मात्र ते पारखे होते. ते ज्या जहाजावरून प्रवास करीत होते त्या जहाजाच्या कर्मचारी वर्गात एक अशिक्षित वृद्ध खलाशी होता. तो वृद्ध खलाशी रोज संध्याकाळी प्राध्यापक महाशयांच्या खोलीवर जात असे व त्यांच्याकडून विविध विषयावरील विद्वत्ताप्रचूर माहिती मोठ्या कौतुकाने ऐकत असे. त्या तरुण प्राध्यापकांची ती प्रचंड विद्वत्ता पाहून तो वृद्ध खलाशी अक्षरशः भारावून जात असे. अशाच एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे गप्पा संपल्या. तो वृद्ध खलाशी प्रसन्न मनाने खोलीमधून बाहेर पडू लागला. एवढ्यात प्राध्यापक महाशयांनी त्यांना विचारले, काय आजोबा, तुम्ही जिओलॉजीचा अभ्यास केलाच असेल नाही का? त्यावर आश्चर्यचकित झालेल्या त्या वृद्ध खलाशाने अचंब्याने उलट विचारले, काय म्हणता? जिओलॉजी? जिओलॉजी म्हणजे काय? अहो, जिओलॉजी म्हणजे पृथ्वी संबंधीचे शास्त्र. नाही साहेब, खरं सांगतो, मी कधी शाळेत गेलेलो नाही. त्यामुळे अभ्यास म्हणाल तर कोणत्या शास्त्राचा झालेला नाही. तर मग आजोबा, तुम्ही तुमचे 1/4 आयुष्य फुकट घालविलेत म्हणायचे. प्राध्यापक महाशयांचा हा शेरा ऐकून तो वृद्ध खलाशी विलक्षण हिरमुसला. त्याच्या मनात आले, ज्या अर्थी हे सुविद्य प्राध्यापक असे म्हणतायत त्या अर्थी खरोखरच आपले पाव आयुष्य वाया गेले असणार. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे प्राध्यापकांच्या खोलीवर गेला. नेहमीप्रमाणे गप्पा संपून परतताना प्राध्यापकांनी त्या वृद्ध खलाशास विचारले, काय आजोबा, तुम्ही ओशोनोग्राफीचा तरी अभ्यास केलेला आहे ना? ओशोनोग्राफी म्हणजे काय बुवा? अहो, समुद्रासंबंधीचे शास्त्र. नाही साहेब, कालच सांगितले ना, मी खरं शाळेचं तोंडसुद्धा पाहिलेलं नाही. त्यामुळे कोणत्या शास्त्राचा अभ्यास मी केलेला नाही. तर मग आजोबा, तुम्ही तुमचे निम्मे आयुष्य वाया घालविलेत की हो? एवढे सुविद्य प्राध्यापक म्हणतायत ते खरं असावं. खरोखरच आपण आपले अर्धे आयुष्य वाया घालविले आहे. इलाज नाही. तो वृद्ध खलाशी शर्मिंदा होऊन खाली मान घालून खोलीबाहेर पडला. तिसरा दिवस उजाडला. भीतच तो वृद्ध खलाशी प्राध्यापकांच्या खोलीवर गेला. नेहमीप्रमाणे गप्पा झाल्या आणि आता परतायचे तोच त्या प्राध्यापकांनी विचारले, आजोबा, एक विचारू का? तुम्ही निदान मिटिओरॉलॉजीचा तरी अभ्यास केला असेलच ना? वृद्ध खलाशी मोठ्या अचंबाने प्राध्यापकांकडे पाहू लागला आणि नकळत त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, साहेब, हे काय नवे लफडे? मी हा शब्द सुद्धा ऐकलेला नाही. म्हणजे? हा तर वारा, पाऊस आणि हवामान या संबंधीच्या शास्त्राचा अभ्यास आहे. नाही साहेब, खरं सांगतो, अभ्यास म्हणतात त्याचा मला गंध सुद्धा नाही. काय आजोबा, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वी संबंधीच्या शास्त्राचा तुमचा अभ्यास नाही? ज्या समुद्रावर तुम्ही आपला चरितार्थ चालविता त्या समुद्रासंबंधीचे शास्त्र तुम्हाला माहीत नाही? आणि दररोज आपल्याला सामना कराव्या लागणाऱ्या ऊन, पाऊस, हवामान या संबंधीच्या शास्त्रांचा गंध सुद्धा नाही? आजोबा, वाईट वाटून घेऊ नका, पण तुमचे 3/4 आयुष्य फुकट गेले आहे. वृद्ध खलाशाला हे ऐकून अतिशय वाईट वाटले. रडायचे तेवढे बाकी राहिले.
स्वतःची निर्वसना करीत खाली मान घालून तो खोलीबाहेर पडला. त्याच्या मनी मानसी एकच खंत रुतली की आपण सोन्यासारखे आपले आयुष्य फुकट घालवून वृद्ध झालो. व्यर्थ आहे हे जगणे. चौथा दिवस उजाडला. तो दिवस मात्र खलाशांचा होता. तो धावतच प्राध्यापक महाशयांच्या खोलीवर आला. प्राध्यापक महाशय अभ्यासाच्या तयारीतच होते. ते पुस्तक उघडणार एवढ्यात तो खलाशी दार लोटून आत आला व त्यांना म्हणाला, साहेब, तुमचा सिमोलॉजीचा अभ्यास हा झालेलाच असणार. सिमोलॉजी? सिमोलॉजी म्हणजे तुम्हाला नेमके म्हणायचे तरी काय आहे? प्रश्न साधा आहे. तुम्हाला पोहता येते ना? नाही आजोबा, मला पोहता तेवढे येत नाही. काय म्हणताय काय? अरे रे रे, एवढ्या अगडबंब शास्त्राचा अभ्यास केलात पण पोहायला नाही शिकलात. साहेब, आपण तर आपले पूर्ण आयुष्य वाया घालविलेत की हो. आपली बोट एका मोठ्या खडकावर आपटली आणि बुडायला लागली आहे. ज्यांना पोहता येते ते थोड्याफार परिश्रमाने जवळपासच्या खडकाला लागतील. पण दुर्दैवाची गोष्ट सांगायलाच हवी की ज्यांना पोहता येत नाही त्यांना मात्र बुडून मरण्यावाचून पर्यायच नाही. माफ करा, आपण मात्र खरोखरच आपले संपूर्ण आयुष्य वाया घालविले. जीवनात सकल शास्त्रांच्या नुसत्या प्रचंड पंडिती अभ्यासाची किंमत शून्य आहे. आवश्यकता आहे ती शास्त्रे जीवनात प्रत्यक्ष राबविण्याच्या तारक कलेची. समजा, पोहण्यासंबंधीची खूप पुस्तके तुम्ही अभ्यासली नव्हे, पुस्तके सुद्धा लिहिली. एवढेच नव्हे तर जलतरणशास्त्रावर लांबलचक प्रवचने दिली. पण जोपर्यंत पाण्यात प्रत्यक्ष उतरून पोहायला शिकत नाही तोपर्यंत त्या वाचन, लेखन, चर्चेची किंमत शून्य आहे. जगण्यासाठी शास्त्राबरोबर तरण्याची तारक कलाच आत्मसात करायला हवी. शोध. आपणा सर्वांना शांत, समाधानी व सुसंवादी जीवन जगावेसे वाटते, कारण आपल्या आयुष्यात त्याचीच उणीव भासते. आपणा सर्वांना सुखी व समाधानी व्हावेसे वाटते व तसा तो आपला जन्मसिद्ध हक्कच आहे. तरी देखील बहुतांशी सुखप्राप्ती हे केवळ स्वप्नच ठरते. आयुष्यात आपल्याला असमाधान, प्रक्षुब्धता, चिडचिड, संताप, भेदभाव व दुःख यांचाच अनुभव येतो. कदाचित या क्षणी आपण या सर्वांपासून दूर असलो तरी याचा आपल्याला पूर्वानुभव असतो. निदान पुढील आयुष्यात केव्हा तरी या गोष्टीची व आपली गाठ पडणारच असते. नाही म्हटले तरी अखेरीस आपणा सर्वांना मरणाच्या यातनाशी तरी सामना करावाच लागणार असतो. आपले वैयक्तिक असमाधान, वैफल्य हे आपण आपल्यापुरते मर्यादित कधीच ठेवू शकत नाही. उलट आपण ते सर्वांना मुक्त हस्ते वाटतच असतो. दुःखी माणसाच्या भोवतालचे वातावरण प्रक्षुब्धतेने भरून जाते. त्याच्या सान्निध्यात येणारा प्रत्येक माणूस त्याची शिकार बनतो. अशा प्रकारे वैयक्तिक ताण एकत्र होऊन त्यातून असमाधानी समाज तयार होतो. असमाधान ही माणसाच्या आयुष्यातील मूलभूत समस्या आहे. गंमत अशी आहे की आपल्याला पाहिजे असणाऱ्या घटना कधी घडत नाहीत आणि नको असणाऱ्या घटना मात्र नेहमीच घडत असतात. असे का घडते याबाबत आपण संपूर्णतया अनभिज्ञ असतो. जसे आपण आपल्या आदी अंतापर्यंत असतो, त्यामुळे आपण विलक्षण संभ्रमात पडतो. सुमारे 2500 वर्षापूर्वीची गोष्ट. उत्तर भारतातील एका माणसाने मानवाला दुःख का भोगावे लागते या समस्येची उकल करावयाचे ठरविले. वर्षानुवर्षे त्याने उग्र तप केले, विविध प्रयोग केले. शेवटी त्याला अंतर्विश्वात प्रवेश मिळाला. समस्येचे निखळ स्वरूप स्पष्ट झाले आणि सत्याचा शोध घेता आला. त्या आधारे तो स्वतः दुःखमुक्त झाला. मुक्तीचे हे अत्युच्च शिखर पादाक्रांत केल्यावर त्याच्या आयुष्यातील दुःख व विरोध संपला आणि त्याने उर्वरित आयुष्य इतरांना हा स्वानुभव स्वयंनिर्भर होण्याचा मार्ग दाखविण्यात घालविले. हाच माणूस नव्हे, हा मानव, सिद्धार्थ गौतम, पुढे भगवान बुद्ध
अनंत आकाशा एवढे ज्ञान प्राप्त झालेला म्हणून ओळखला गेला. पण त्यांनी मात्र स्वतःला कधीच प्रेषित म्हणून घेतले नाही व सर्वसामान्य माणसापेक्षा आपण कोणीतरी वेगळे आहोत असेही मानले नाही. इतर अनेक श्रेष्ठ गुरुजनांप्रमाणे ते इतिहासातील एका दैदिप्यमान व्यक्तिमत्व दीपस्तंभ ठरले. जरी त्यांच्याबद्दल पुढे अनेक अद्भुत व आश्चर्यकारक कथा प्रसिद्ध झालेल्या असल्या तरी त्यांच्या समग्र कारकिर्दीचा आढावा घेतल्यास एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांनी आपल्याला कधीच प्रेषित किंवा देवदूत म्हणून घेतलेले नाही. त्यांच्यात जे काही विशेष गुण होते ते म्हणजे माणसातल्या अत्यंत सुप्त अशा विलक्षण गुणांचा त्यांनी स्वप्रयत्नाने केलेला पूर्ण विकास. म्हणूनच त्यांनी जे काही साध्य केले होते ते आपल्यासारख्या सामान्य माणसाला आपल्या आवाक्यातले आहे असे वाटते. कोणत्याही पंथाची, कोणत्याही तत्वज्ञानाची किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीवर श्रद्धा असणारी पद्धती भगवान बुद्धांनी शिकविली नाही. त्यांनी आपल्या शिकवणीस धर्म असे म्हटले. धर्म म्हणजे नियम. कुठल्याही विशेष तत्प्रणालीच्या किंवा निरर्थक तर्काच्या प्रसारात बुद्धांना रस नव्हता, तर मानवाच्या वैश्विक समस्येवर व्यावहारिक व सर्वांसाठी लागू होणारा तोडगा त्यांना हवा होता व तो त्यांनी मिळवून आपणास दिला. ते म्हणत, दुःख म्हणजे काय व त्यांचे संपूर्ण निराकरण, निर्मूलन कसे करायचे हे मी शिकवतो. दुःखमुक्तीशिवाय इतर कोणत्याही गोष्टीवर चर्चा करण्याचे सुद्धा त्यांनी नाकारले. आपली शिकवण म्हणजे आपण लावलेला शोध किंवा परमेश्वरी कृपेमुळे आपल्यासमोर प्रकट झालेले अद्भुत नव्हे, तर ते म्हणजे एक निखळ सहज सत्य आहे. वास्तविकता आहे की जी स्वप्रयत्नाने मिळविण्यास आपल्याला यश आले असे ते आग्रहाने सांगत. ह्या रस्त्यावर त्यांनी आपली मक्तेदारी कधीच सांगितली नाही, तर आपल्या पूर्वीही ह्या मार्गाचा अवलंब अनेकांनी केला आहे व पुढेही अनेक लोक या शिकवणुकीचा उपयोग करून मुक्ती प्राप्त करून घेतील असे ते म्हणत. अंतिम रस्त्यावर आपला वैयक्तिक अधिकार त्यांनी कधीच सांगितला नाही. लोकांची आपल्या शिकवणीवर कितीही श्रद्धा असली किंवा आपली शिकवण कितीही तर्कसंगत असली तरीही याबद्दल त्यांनी कधीही आग्रही प्रतिपादन केले नाही किंवा आपला कोणताही विशेष अधिकार गाजवला नाही. या उलट जे स्वानुभवावर किंवा आपल्या कसोटीवर उतरत नाही त्याबद्दल शंका घेण्यात त्यांनी कधीच वावगे मानले नाही. कोणत्याही दिखाऊपणावर त्याबद्दलची मान्यता ठरवू असाच त्यांचा आग्रह असे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या धर्मसाधारण मतांशी जुळणाऱ्या धर्मग्रंथात सांगितल्या आहेत म्हणून किंवा मान्यवर व्यक्तींनी सांगितल्या आहेत किंवा दुसरा कोणताही योग्य पर्याय दिसला नाही म्हणून पक्षपातीपणाने वरवर विश्वासार्ह व खऱ्या वाटणाऱ्या गोष्टी किंवा आपल्या गुरूंनी सांगितल्या म्हणून अशा कोणत्याही गोष्टींना अगर मतांना अंधपणे स्वीकारण्यास योग्य ठरवू नका, असा त्याज्य ही ठरवू नका असेच ते शिकवित. प्रत्यक्ष अनुभवाने जेव्हा हे जाणाल की ही तत्वे अहितकारी, दोषयुक्त, सुज्ञ व्यक्तींनी त्याज्य ठरविलेली आणि जी अंगीकारल्यास दुःख आणि हानीच होते, तेव्हा त्यांचा त्याग करावा. आणि प्रत्यक्ष अनुभवाने जेव्हा हे जाणाल की ही तत्वे हितकारी, दोषमुक्त, सुज्ञानी, प्रशंसनीय ठरविलेली आणि जी अंगीकारल्याने मंगल व कल्याणच होते, अशा त्यांचा स्वीकार करून आचरणात आणावीत, असा त्यांचा आग्रह असे. स्वानुभवावर आधारलेले सत्य हे सर्वात श्रेष्ठ प्रमाण आहे. कोणतीही गोष्ट केवळ श्रद्धेवर अंगीकारू नका, तर ती गोष्ट तर्कसंगत, व्यवहार्य व फायदेशीर आहे का या निकषावर तपासून पहा. कोणतीही शिकवण फक्त स्वानुभवाच्या कसोटीवर
सत्य म्हणून स्वीकारावयास पाहिजे आणि मगच ती सत्य म्हणून स्वीकारण्यास योग्य होते व आपल्या खऱ्या फायद्याची ठरते. जे ज्ञान आपल्या स्पष्ट अनुभवातून आले आहे तेच आपण इतरांना शिकवितो असे भगवान बुद्ध आग्रहाने सांगत असत आणि ते नेहमीच इतरांनाही स्वतःच्या अनुभूतीवर ज्ञान शिकवित करून आत्मनिर्भर होण्यास मदत करीत. आपणच आपले मार्गदर्शक बना असा त्यांचा सल्ला असे. ते म्हणत, प्रत्येकाने या विशाल जीवनसागरात स्वतःच आपले आश्रयस्थान व्हावे व स्वतःच संरक्षक व्हावे. दुसरा कोणीही आपला त्राता नसतो. सत्य हीच तुमची भूमी, सत्य हाच तुमचा आसरा, दुसरा कोणताही आसरा होऊ शकत नाही. स्वानुभवावर पडताळून पाहिलेले सत्य, धर्म, निसर्गाचे नियम हेच आपले खरे मार्गदर्शक व आपला आसरा होऊ शकतात. ह्याच आधारावर आपण जमिनीवर पाय पक्के रोवून जीवनात आपले संरक्षक होऊ शकतो. म्हणून बुद्धांनी आपल्या शिकवणीत सत्याच्या स्पष्ट स्वानुभवालाच फार मोठे महत्त्व दिले आहे. आपल्याला जो सत्याचा साक्षात्कार झाला तो इतरांना मार्गदर्शक व्हावा म्हणून त्यांनी शक्य तितक्या सोप्या व स्पष्ट शब्दात तो सांगितला. ते म्हणत, माझ्या शिकवणीत वरवरचा व गर्भित अर्थ असे वेगवेगळे प्रकार नाही. माझ्या शिकवणीत कोणतीही गोष्ट लपलेली नाही. आपल्या खाजगीतील काही थोड्या लोकांसाठी वेगळी अशी शिकवण त्यांच्याकडे नव्हती. उलट अगदी स्पष्ट व जास्तीत जास्त लोकांना निसर्ग नियमांची माहिती व्हावी व त्या सर्वांना त्याचा फायदा घेता यावा अशी त्यांची इच्छा होती. आपला स्वतःभोवती कोणत्याही शिष्य संप्रदायाचे अगर व्यक्तिमत्व महात्म्याचे स्तोम निर्माण करण्यात त्यांना रस नव्हता. कोणत्याही शिकवणीपेक्षा ती शिकवणारा गौण आहे अशीच प्रथा त्यांनी पाडली होती. आपल्याला गंध उपासक मिळविण्यापेक्षा सर्वांसाठी त्यांच्याच प्रयत्नाने निर्वाणाचे मुक्तीचे दार कसे उघडे करता येईल हा बुद्धांच्या शिकवणीचा हेतू होता. त्यांच्याबद्दल प्रमाणापेक्षा जास्त आदरभावना दाखविणाऱ्या लोकांना ते म्हणत, तुम्हाला या नश्वर शरीराकडे बघून काय मिळणार? जे धर्माने वागतात ते मलाच बघतात व जे मला बघतात त्यांना धर्मच दिसतो. एखाद्या कितीही मोठा संत सत्पुरुष असला तरी त्या व्यक्तीवरील निष्ठा किंवा भक्ती आपल्याला मुक्ती मिळवून देण्यास कधीच पुरेशी पडणार नाही. सत्य स्वतःच्या स्पष्ट अनुभूतीवर उतरवल्याखेरीज कोणीही निर्वाण अगर मुक्तीच्या मुक्कामावर पोहोचू शकत नाही. म्हणूनच सत्याचे वर्णन मुख्यतः शब्दात करताच येत नाही. कोणीही ते शब्दाने सांगू शकत नाही. सत्य शब्दात सांगणाऱ्याबद्दल आदर ठेवूनही असे सांगावेसे वाटते की सत्याचा स्वतःच्या अनुभूतीवर स्वप्रयत्नाने पडताळा पाहणे हे श्रेष्ठ लोकांचा आदर करणे आहे. आयुष्याच्या शेवटी जेव्हा लोक पराकोटीला जाऊन बुद्धांचा गौरव करीत तेव्हा ते म्हणत, निर्वाण अवस्थेत पोहोचलेल्याचा गौरव व सत्कार अशा प्रकारे करावयाचा नसतो, तर त्यांनी दाखविल्या धर्ममार्गावर एक एक पाऊल पुढे टाकीत जे अंतिम लक्ष्य त्यांनी मिळवले ते मिळवणे हाच अशा व्यक्तीबद्दल दाखविला उच्चतम आदरभाव होय. बुद्धांनी दिलेली शिकवण, त्यांनी दाखविलेला मार्ग हा सार्वजनिक आहे. तो प्रत्येक माणूस आचरणात आणू शकतो. त्यांनी या मार्गास आर्य अष्टांगिक मार्ग असे एकमेकांशी संबंधित अशा 8 अंगांनी तयार झालेला मार्ग असे म्हटले आहे. ह्या मार्गाने जाणारा साधक हा निश्चितच उच्च दर्जाचा साधू पुरुष होऊन आपली सर्व दुःखातून मुक्तता करून घेतो, यात शंकाच नाही व म्हणूनच याला श्रेष्ठ मार्ग म्हटले आहे. सत्याचे खरे अंतरंग समजावून घेण्याचा हा मार्ग आहे. सत्याच्या खऱ्या साक्षात्काराचा हा मार्ग आहे. आपल्या खऱ्या
समस्या सोडविण्यासाठी आपल्या परिस्थितीचे सम्यक योग्य ज्ञान आपल्याला झाले पाहिजे. वरवर भासणाऱ्या सत्याची ओळख आपण करून घेतली पाहिजे. ह्या भासमान सत्यापलीकडील खोलीत शिरायला शिकले पाहिजे. म्हणजे सूक्ष्मतम सत्याचे आकलन ज्ञान आपण करून घेऊ शकू व अंतिम सत्याच्या अनुभूतीतून, दुःखमुक्तीतून त्या पूर्ण सत्यापर्यंत पोहोचू शकू. मग आपण या सत्यानुभूतीला निर्वाण मुक्ती, मोक्ष असे कोणतेही नाव दिले तरी ते महत्त्वाचे नसून त्याचा प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आहे. सत्याच्या स्पष्ट अनुभूतीचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाचे आपण स्वतःच केलेले निरीक्षण होय. आयुष्यभर मनाला आपण बहिर्मुखी होण्याची सवय लावली आहे. बाहेर घडणाऱ्या घडामोडींचाच आपण मागोवा घेत आहोत. दुसरे लोक काय करतात ह्याबद्दल आपण जास्त जागृत आहोत. क्वचितच आपण अंतर्मुख होऊन आत्मसंशोधनाचा प्रयत्न केला असेल आणि म्हणूनच आपण आपल्याच अपरिचित अनोळखी राहिलो. हे अज्ञान किती घातक आहे व त्यामुळेच आपण आपल्या अंतःप्रेरणेचे गुलाम होऊन बसलो आहोत याची जाणीवही आपल्याला नाही. सत्य समजण्यासाठी अंतर्मनातील अंधकाराला घालवून दिलेच पाहिजे, कारण हा अंधकारच आपल्याला सत्याच्या अनुभूतीपासून वंचित करतो. निसर्गाचे अस्तित्व समजावून घेण्याची आपल्याला अंतर्दृष्टीने आपल्या स्वतःच्या स्वभावाचे ज्ञान करून घेतले पाहिजे. म्हणून गौतम बुद्धांनी दाखविलेला हा मार्ग आत्मनिरीक्षणाचा, स्वतःला शास्त्रीय पद्धतीने तपासण्याचा मार्ग आहे. ते म्हणत, आपल्या ह्या 3.5 हात उंचीच्या शरीरातच आकलन शक्ती असणारे मन आहे. यातच हे विश्व, त्याचा उदय, त्याचा अस्त व त्याला अस्तापलीकडे नेणारा मार्ग मी जाणला आहे. संपूर्ण विश्व ज्या निसर्ग नियमावर चालते त्या सर्वांची अनुभूती आपल्याला ह्या शरीराच्या आतच घ्यावायची आहे व अशी अनुभूती आपल्याला फक्त आपल्या शरीराच्या आतच होऊ शकते. हा मार्ग शुद्धीकरणाचा सुद्धा आहे. ह्यात आपण आपल्याबद्दलच्या सत्याचा शोध केवळ रिकाम टेकडी, रिकामी बौद्धिक जिज्ञासा म्हणून करीत नाही, तर काही निश्चित उद्दिष्टांसाठी करतो. आपल्या निरीक्षणाने पहिल्यांदाच आपल्या पूर्वसंस्कारित, पूर्वग्रह दूषित प्रतिक्रियामुळे आपण आपली मानसिक दृष्टी कशी झाकाळून टाकतो व त्यामुळे खऱ्या सत्यापासून वंचित होऊन आपणच दुःखी होतो याची जाणीव आपल्याला होऊ लागते. आपल्याला प्रक्षुब्ध, दुःखी करणारे व साचून राहिलेले ताणतणाव आपण ओळखू शकतो. त्यांचा नाश कसा करायचा हे शिकतो व आपले मन शुद्ध, शांत व आनंदी होते. हा मार्ग म्हणजे सातत्याने अभ्यास करण्याची पद्धती आहे. या टप्प्याटप्प्याने प्रयत्न करणे फार महत्त्वाचे ठरते. परंतु प्रत्येक टप्प्यावर लाभ हा ताबडतोब जाणवतो. भविष्यात मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर आपल्याला लाभ मिळणार ह्या आशेवर, अटकळीवर येथे आज प्रयत्न करण्यासाठी हा मार्ग स्वीकारण्याची जरुरी नाही. जो लाभ होणार आहे तो आत्ताच येथे व स्वतःच्या वास्तवपूर्ण आणि स्पष्ट अनुभूतीवर उतरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही शिकवणूक व्यवहारात उतरविण्यासाठी आहे. नुसती गौतम बुद्धांवर किंवा त्यांच्या शिकवणीवर श्रद्धा ठेवून अगर नुसत्या बौद्धिक स्तरावर हा मार्ग समजावून घेण्याने आपण दुःखमुक्ती मिळवू शकणार नाही. ही शिकवण व्यवहारात आणण्यास आपल्याला जर प्रेरणादायी ठरली तरच वरील दोन्ही गोष्टींना किंमत आहे. भगवान बुद्धांची शिकवणूक व्यवहारात आणू शकलो तरच आपल्याला योग्य यश मिळू शकेल. आपले आयुष्य प्रगतीकडे वाटचाल करू शकेल. ग्रंथाची नुसती घोकंपट्टी केली पण जर त्या गोष्टी व्यवहारात आणता
आल्या नाहीत तर आपण निर्बुद्धच ठरणार. असा माणूस म्हणजे दुसऱ्याच्या मालकीच्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणेच ठरणार. त्याला आयुष्यात सत्यदर्शनाचे बक्षीस कधीच मिळणे शक्य नाही. काही लोक ग्रंथाचे फक्त पारायण पाठ करत असतात, परंतु त्याऐवजी जर धर्मजीवन जगातील व त्या दाखविलेल्या मार्गाने पाहिल्यापासून शेवटचे लक्ष साधेपर्यंत निष्ठेने मार्गक्रमण करतील तर त्यांना सत्यशोधकाला मिळणाऱ्या यशाचा लाभ याच आयुष्यात नक्कीच मिळेल असे गौतम बुद्ध म्हणत असत. मार्ग समजावून घेऊन तो व्यवहारात उतरविला पाहिजे तर त्याचा उपयोग होईल, अन्यथा तो एक निरर्थक प्रपंचच ठरेल. बुद्धाची शिकवण अनुकरण्यास आपल्याला तथाकथित बौद्ध धर्मात जाण्याची गरज नाही. कोणत्याही प्रकारचे लेबल लावण्याची आवश्यकता नाही. जसे दुःख कोणताही भेदभाव करत नाही, सर्वांना ते सारखेच असते, तसे त्याच्या निवारण्याचा तोडगाही सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे. हा मार्ग म्हणजे सर्वसंग परित्याग केलेल्यासाठीच राखून ठेवलेला नाही. मात्र हे नक्की की या मार्गाचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्रपणे आपल्या नेहमीच्या आयुष्यातून निवडक वेळ हा दिलाच पाहिजे. एकदा हा अभ्यास झाल्यावर ही शिकवणूक दैनंदिन जीवनात उतरविणे मोलाचे आहे. जे ह्या शिकवणीचा अभ्यास करण्यासाठी सर्वसंग परित्याग करतात त्यांना हा अभ्यास निरंतर जास्त एकाग्रतेने व तीव्रतेने करता येतो आणि त्यामुळेच त्यांना या मार्गात लवकर प्रगती करण्याची संधी असते. एवढेच. परंतु जे संसाराच्या नैमित्तिक राहटगाडग्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पेलत असतात त्यांना मात्र ह्या अभ्यासासाठी फारच थोडा वेळ उपलब्ध असतो. संसारी अगर संन्यासी दोघेही हा मार्ग स्वीकारून धर्म धारण करून यथावकाश या मार्गात यश मिळवू शकतात. धर्माच्या केवळ आचरणामुळेच यश मिळते हा दुःखमुक्तीतून शांतीकडे नेणारा खराखुरा मार्ग असल्यामुळे या साधनेत आपली जसजशी प्रगती होते तसतसे आपले जीवन शांततामय सुसंवादी होत जाते. त्याचप्रमाणे समाजातील ताणतणाव कमी होऊन इतरांशी आपले संबंध शांततामय व सुसंवादी होऊ लागतात आणि समाज सुखी समाधानी करण्यास, त्याच्या कल्याणास व मंगलास आपण निर्णायक हातभार लागतो. हा मार्ग अवलंबण्यासाठी शुद्ध आणि सत्य धर्माचा अंगीकार फार आवश्यक आहे. या धर्माचे, या शिकवणीचे जीवनात तंतोतंत पालन करणे ही जीवन जगण्याची खरी कला, जीवन कला आहे. प्रश्नोत्तरे. प्रश्न: आपण गौतम बुद्धांच्या नेहमी संदर्भ देत असता तेव्हा आपण बौद्धवाद तर शिकवित नाही ना? उत्तर: मला कोणत्याही वादाशी कर्तव्य नाही. मी धर्माची शिकवण देतो. गौतम बुद्धांनी हे शिकविले आहे. त्यांनी कधीही कुठलाही वाद शिकविला नाही. त्यांनी कोणत्याही संप्रदायाची तत्वप्रणाली शिकविली नाही. त्यांनी असे काही शिकविले की ज्यामुळे सर्व थरातील लोकांचा फायदा व्हावा. त्यांनी जीवन जगण्याची कला शिकविली. अज्ञानात जगणे आणि अज्ञानात राहणे हे सर्वांसाठीच हितकारक आहे. प्रज्ञेचा विकास हा सर्वांनाच लाभदायक आहे. म्हणूनच कोणीही या विधीचा अभ्यास करून लाभ घेऊ शकतो. ख्रिश्चन हा त्यामुळे चांगला ख्रिश्चन होईल. ज्यू हा एक चांगला ज्यू होईल. मुसलमान त्यामुळे एक चांगला मुसलमान होईल. हिंदू त्यामुळे एक चांगला हिंदू होईल. बौद्ध त्यामुळे एक चांगला बौद्ध होईल. प्रत्येकाने एक चांगला माणूस झाले पाहिजे. त्याशिवाय कोणीही चांगला ख्रिश्चन, चांगला ज्यू, चांगला मुसलमान, चांगला हिंदू किंवा चांगला बौद्ध होणार नाही. चांगला माणूस कसे व्हावयाचे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. प्रश्न: आपण तर अणुबंधाबाबत बोलता. विधायक असले तरी हे प्रशिक्षण म्हणजे देखील
मनाला एक प्रकारचे बंधन घालणेच नाही का? उत्तर नाही. ही तर मनाला मुक्त करण्याची प्रक्रिया आहे. मनावर काहीतरी लादण्यापेक्षा याने आपोआपच मनातील विकृत भावना नाहीशा होऊन त्यांची जागा सद्भावना व विधायकता घेते. नकारकता लोप पाहून शुद्ध मनाचा सहज स्वभाव असणारी सद्भावना उचंबळून येते. काही कालावधीमध्ये पर्यंत एक विशिष्ट आसन घालून बसायचे व एक लक्ष एका विवक्षित पद्धतीने नियंत्रित करायचे. हे एक प्रकारचे बंधनच नाही का? उत्तर, तुम्ही जर का एक खेळ किंवा यांत्रिक कर्मकांड म्हणून हा अभ्यास केला तर ते बंधन आहे. आपणच आपल्या मनाला बंधन घालणे हा विपश्यनेचा पूर्णतया दुरुपयोग आहे. जर ह्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला तर त्यामुळे आपल्या स्वतःला सत्याचा प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो. या अनुभवावरून साहजिकच आकलन शक्तीचा विकास होऊन पूर्वीच्या बंधनातून आपण मुक्त होतो. प्रश्न, सगळ्या जगाला विसरणे आणि दिवसभर बसून ध्यान साधना करणे म्हणजे एक प्रकारचा स्वार्थीपणाच नाही का? उत्तर, केवळ ध्यान साधना करणे हेच जर उद्दिष्ट अंतिम ध्येय असते तर तसे झाले असते. पण हे तर केवळ एक साधन आहे. म्हणूनच हा स्वार्थीपणा नाही. ही एक मन सुदृढ करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपल्याला काही शारीरिक आजार असतो तेव्हा तो बरा करण्यासाठी आपण इस्पितळात जातो. आपण काही तेथे आयुष्यभर राहत नाही. फक्त आपले आरोग्य परत मिळवतो व मग त्या आरोग्याचा उपयोग आपल्या दैनंदिन व्यवहारात करतो. त्याप्रमाणे आपण ह्या ध्यानशिबिरात आपले मानसिक आरोग्य परत मिळविण्यासाठी येतो आणि मग त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या व इतरांच्या भल्यासाठी करतो. प्रश्न, इतरांच्या दुःखांना सामोरे जाताना देखील आनंदी व शांत राहणे म्हणजेच मन संवेदना शून्य करणे असेच नाही का? उत्तर, दुसऱ्याच्या दुःखाबद्दल संवेदनाक्षम असणे म्हणजे आपण स्वतः दुःखी होणे नव्हे. या उलट आपण शांत व समतोल राहणे हेच श्रेयस्कर होय. अशा मनाच्या अवस्थेतच दुसऱ्याचे दुःख कमी करण्यासाठी झटता येते. आपण स्वतः दुःखी झालो तर आपल्या भोवतालचे वातावरणही दुःखाने भरून जाते. या स्थितीत आपण दुसऱ्यांना काय पण स्वतःला देखील मदत करू शकत नाही. प्रश्न, आपण शांततामय जीवन का जगू शकत नाही? उत्तर, कारण शहाणपणाचा प्रज्ञेचा अभाव असतो म्हणून. प्रज्ञेशिवाय आयुष्य हे एक प्रक्षुब्ध व दुःखमय असे भ्रामक आयुष्य आहे. आपल्यासाठी व इतरांसाठी सुख, समतोल व आरोग्यशील जीवन जगणे ही आपली जबाबदारी आहे. असे आयुष्य जगण्यासाठी आपण आपल्या आत्मनिरीक्षणाच्या व सत्य निरीक्षणाच्या क्षमतेचा उपयोग करून घेतला पाहिजे. प्रश्न, विपश्यना विधी शिकण्यासाठी 10 दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरातच सामील होणे का आवश्यक आहे? उत्तर, आपण जर त्यापेक्षा जास्त दिवसाच्या प्रशिक्षणासाठी येऊ शकलात तर फारच बरे होईल. परंतु कमीत कमी ह्या ध्यानविधीची सर्वसाधारण कल्पना येण्यास 10 दिवस हा योग्य कालावधी आहे. प्रश्न, ह्या 10 दिवसात साधकाला संस्थेच्या आवारातच का राहावे लागते? उत्तर, कारण इथे आपण स्वतःच्या मनावर शस्त्रक्रिया करीत असतो. शस्त्रक्रिया तर हॉस्पिटलमध्येच करावी लागते. हॉस्पिटल हे इतर रोगजंतूपासून संरक्षित केलेले असते. बाहेरील कोणत्याही शक्तीच्या उपद्रवापासून संरक्षित
अशा संस्थेतील आवारात आपण मनाची शस्त्रक्रिया करू शकता. एकदा प्रशिक्षण संपले की शस्त्रक्रिया पूर्ण झालेली असते. मग आपण जीवनाचा दैनंदिन सामना करण्यास सज्ज होतो. प्रश्न: ह्या ध्यानविधीने शारीरिक दुखणी बरी होतात का? उत्तर: होय, शारीरिक रोग बरे होतात हे खरे, पण ही बाब गौण आहे. मनावरील ताण दूर झाला की अनेक शारीरिक दुखणी आपोआपच बरी होतात. मन जर प्रक्षुब्ध असेल तर अनेक शारीरिक दुखणी उद्भवणारच, वाढणारच. जेव्हा मन शांत व स्थिर होईल तेव्हा दुखणी पण दूर होतील. पण जर आपण आपल्या मन शुद्ध करण्याऐवजी शारीरिक दुखणी बरी करण्याच्या उद्दिष्टाने प्रशिक्षणात सामील झालात तर मात्र आपण दोन्हीही फायद्यापासून वंचितच राहता. मला असे आढळून आले आहे की जी माणसे केवळ शारीरिक आजार बरे करण्याच्या उद्दिष्टाने प्रशिक्षणात सामील होतात त्यांचे सगळे लक्ष, सर्व वेळ आपल्या शारीरिक व्याधीवरच केंद्रित होतो. आज दुखणे आहे का? नाही. आज बरे नाही. आज सुधारणा नाही. संपूर्ण 10 दिवस हे अशा प्रकारे वाया घालवितात. प्रशिक्षणाचे उद्दिष्ट फक्त मनाची शुद्धता करणे हेच असेल तर अनेक व्याधी ध्यानाचा परिणाम म्हणूनच आपोआप नाहीशा होतात. प्रश्न: आपल्या मते आयुष्याचे उद्दिष्ट तरी काय आहे? उत्तर: दुःखमुक्त होणे आहे. मनाच्या खोलीत प्रवेश करून दुःखमुक्त होण्याची आश्चर्यकारक क्षमता माणसात आहे. त्या क्षमतेचा उपयोग न करणे म्हणजेच मनुष्य जन्म वाया घालवणे. आपण त्या क्षमतेचा उपयोग आरोग्यपूर्ण व सुखी समाधानी आयुष्य घालविण्यासाठी अवश्य करा. प्रश्न: आपण नकारात्मक विघातक भावनांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मनाविषयी सांगितलेत, पण प्रेमासारख्या विधायक भावनांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या मनासंबंधी काय? उत्तर: आपण ज्याला विधायक म्हणता तो तर मनाचा मूळ स्वभावच आहे. सर्व पूर्वसंस्काराच्या पगड्यातून मनाची जेव्हा मुक्तता होते तेव्हा ते प्रेमाने, शुद्ध प्रेमाने भरून येते व आपल्याला खूप शांत, आनंददायक वाटते. आपण एकदा का नकारात्मकता बाजूला केली की फक्त विधायकता, शुद्धता शिल्लक राहते. ह्याच विधायकतेने, ह्याच शुद्धतेने संपूर्ण विश्व भरून जावो. कथा: मार्गावरील वाटचाल. उत्तर भारतातील श्रावस्ती या शहरी भगवान बुद्धांचे फार मोठे साधना केंद्र होते. खूप लोक तेथे ध्यानासाठी व धर्मावरील व्याख्याने ऐकण्यासाठी येत असत. ही व्याख्याने ऐकून एक तरुण रोज संध्याकाळी होणाऱ्या धर्मचर्चेसाठी पण येत असे. वर्षानुवर्षे हा क्रम चालू होता. बुद्धांची व्याख्याने तो नियमितपणे श्रवण करीत असे, पण ती त्याने कधीही व्यवहारात आणली नव्हती. काही वर्षानंतर एकदा हा तरुण व्याख्यानासाठी नेहमीपेक्षा जरा लवकर आला. तेव्हा बुद्धांना एकटे बसलेले बघून तो त्यांना भेटला व म्हणाला, गुरुवर्य, मला एक प्रश्न सतत सतावत असतो व माझ्या मनात शंका निर्माण करीत असतो. हो का? धर्माच्या मार्गावर चालताना कोणत्याही प्रकारची शंका राहता उपयोगाची नाही. ती निरसन करून घ्या. कोणता प्रश्न आहे तुम्हाला? गुरुवर्य, अनेक वर्षे मी आपल्या व्याख्यानाला येतो आहे. मी बघतो आहे की आपल्या सभोवताली घरदार सोडून आलेले बरेच भिक्षुक, भिक्षुणी व बऱ्याच मोठ्या प्रमाणात सामान्य संसारी स्त्री पुरुषही येतात. मी वर्षानुवर्षे त्यांना बघतो आहे. त्यातील काहींना नक्कीच निर्वाणाचा साक्षात्कार झालेला असणार हे मला जाणवते आहे. काहींची तर या मार्गावर बरीच प्रगती झालेली मी स्वतः बघतो आहे. काहींना निर्वाणाचा साक्षात्कार झालेला जरी नसला तरी त्यांच्या आयुष्यात बराच बदल झालेला दिसतो आहे.
आणि गुरुवर्य, त्याचबरोबर मी अशी बरीच माणसे बघतो आहे की त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही. त्यांच्यात माझाही समावेश आहे. काही तर चक्क घसरलेले दिसतात. त्यांच्यात काही बदल झालेला नाही किंवा चांगला बदल होण्याची चिन्हही दिसत नाहीत. गुरुवर्य, हे असे का व्हावे? आपल्यासारख्या सामर्थ्यशाली, निर्वाणाचा साक्षात्कार झालेला महापुरुष, करुण हृदय संत त्यांना मार्गदर्शक लाभला असताना असे का व्हावे? आपण आपले सामर्थ्य व करुणा यांचा उपयोग करून त्यांना मुक्त का करीत नाही? भगवान बुद्धांनी हसत त्या तरुणाला विचारले, आपण राहता कुठे? आपले मूळ गाव कोणते? गुरुवर्या, मी या कोसल राज्याची राजधानी श्रावस्ती येथेच राहतो. हो, पण आपल्या चेहरेपट्टीवरून आपण या प्रदेशातले रहिवासी वाटत नाहीत. मग आपण मूळचे कुठले? गुरुवर्य, मी मूळचा मगध देशाची राजधानी राजगिरी येथील आहे. काही वर्षापूर्वीच मी श्रावस्ती येथे येऊन स्थायिक झालो आहे. मग काय आपण राजगिरीचे संबंध तोडून टाकलेत का? नाही गुरुवर्य, माझे अनेक नातेवाईक तेथे आहेत. माझा मित्र परिवार तेथे आहे आणि माझा व्यापार पण तेथे आहे. मग नक्की श्रावस्तीहून अनेकदा राजगिरीत जात असणार. होय गुरुवर्य, वर्षातून अनेकदा राजगिरीत जातो व श्रावस्तीला परत येतो. अनेक वेळा एकाच रस्त्याने राजगिरीत जाऊन त्याच मार्गाने परत श्रावस्तीला आल्यामुळे ह्या मार्गाची आपल्याला खडानखडा माहिती झालेली असणार, हो ना? होय गुरुवर्य, मला हा मार्ग पूर्णपणे पाठ आहे. मी जरी डोळे झाकून या मार्गाने गेलो तरी तो अचूक सांगू शकेन असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण इतक्या वेळा मी या रस्त्यावरून गेलो आहे. आणि आपल्या अनेक मित्रांना तुम्ही राजगिरीहून येऊन येथे स्थायिक झालात हे नक्कीच माहीत असणार. तुम्ही नेहमीच येथून राजगिरीत जाता व तेथून राजगिरीला जाण्याचा मार्गही तुम्हाला चांगलाच माहिती आहे. ह्याचीही त्यांना चांगलीच कल्पना असणार, होय ना? होय गुरुवर्य, माझे सगळे जवळचे मित्र, नातेवाईक राजगिरीला जाण्याच्या रस्त्याचे मला असलेले पूर्ण ज्ञान जाणून आहेत. मग ज्या वेळेला ह्या मंडळींना राजगिरीला जायचे असते तेव्हा ती या मार्गाबद्दल तुम्हाला नक्कीच विचारत असतील. तेव्हा तुम्ही काही गोष्टी लपवून ठेवता का? की हा मार्ग त्यांना समजेल अशा स्पष्टपणे समजावून सांगता? त्यात लपवण्यासारखे आहे काय गुरुवर्य? मी तर त्यांना शक्य आहे तितक्या स्पष्टपणे समजावून सांगतो. तुम्ही पूर्वेकडे चालायला सुरुवात केलीत म्हणजे बनारसला पोहोचाल. तसेच पुढे गेलात म्हणजे गया येथे पोहोचाल व तसेच पुढे गेलात की राजगया येथे जाल. असे अगदी साध्या व समजेल अशा शब्दात मी त्यांना सांगतो. आणि ज्यांना ज्यांना तुम्ही स्पष्ट व समजेल अशा शब्दात हा मार्ग दाखवता ते सर्व राजगिरीत जाऊन पोहोचतात का? गुरुवर्य, हे सांगणे जरा अवघड आहे. जे हा मार्ग सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी सांगितला आहे त्याप्रमाणे चालतात तेच राजगिरीला पोहोचू शकतात. तरुण गृहस्था, हेच तर मला तुला सांगायचे आहे. अनेक लोक मी येथून निर्वाणापर्यंत जाऊन आलो आहे. मला हा मार्ग पूर्णपणे माहीत आहे म्हणून माझ्याकडे येतात. निर्वाणापर्यंत, मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता म्हणून मला विचारतात. आणि त्यात लपवण्यासारखे काय आहे? मी त्यांना स्पष्टपणे हाच तो मार्ग म्हणून सांगतो. जर कोणी नुसतेच आपले डोके हलवीत म्हणाला, छान, फारच छान, फारच कल्याणकारी मार्ग, फारच छान मार्ग आहे, पण मी त्यावर एक पाऊलही चालणार नाही, त्यावर चालण्याचा त्रासही घेणार नाही,
तर मग अशी माणसे हे उद्दिष्ट ध्येय कसे बरे गाठू शकतील? मी कोणालाही ह्या अंतिम ध्येयापर्यंत माझ्या खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाही. कोणीही कोणालाही अंतिम उद्दिष्टापर्यंत आपल्या खांद्यावर घेऊन जाऊ शकत नाही. फार तर अत्यंत प्रेमाने व करुणेने म्हणता येईल, होय, हाच तो मार्ग. आणि अशा प्रकारे मी या मार्गावर चाललो. तुम्ही पण या मार्गाचा अवलंब करा. त्यावर चाला, म्हणजे अंतिम उद्दिष्टापर्यंत नक्कीच पोहोचाल. प्रत्येक माणसाला स्वतःलाच या मार्गावरून वाटचाल केली पाहिजे. एक एक पाऊल उचलले पाहिजे. जे जे या मार्गावर एक पाऊल चालले ते आपल्या उद्दिष्टाच्या एक पाऊल जवळ गेले आहेत. ज्यांनी या मार्गाने 100 पावले पुढे टाकली ते उद्दिष्टांच्या 100 पावले जवळ आले आहेत. ज्यांनी हा सर्व मार्ग पादाक्रांत केला त्यांनी अंतिम ध्येय गाठले. महत्वाचे म्हणजे तुम्हाला स्वतःच या मार्गावर चालले पाहिजे.